नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, जे मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील होतात, कमिशनर होतात, तहसीलदार, कलेक्टर, ते मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हाच त्यांच्या मनात विचार येतात आणि ते प्रयत्न करतात, अभ्यास करतात, अहोरात्र मेहनत घेऊन वेगवेगळे एक्झाम पास होतात आणि शेवटी ते अचिव्हमेंट करतात. तसंच आहे मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये खूप कष्ट करतात. तसंच आहे मित्रांनो, आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या मनात विचार आले पाहिजे आणि नुसतं विचार येऊन चालत नाही. त्याच्यासाठी आपल्याला अहोरात्र मेहनत करावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल? काटकसर करावं लागेल, बचत करावं लागेल. त्याशिवाय श्रीमंत होत नाही. आपण जीवनातलं किती अंतर काटलं ह्याला महत्त्व नाही, कसं अंतर काटलं त्यालाच खूप महत्त्व आहे. 99% लोकांचं ह्या गोष्टीकडे लक्ष नसल्यामुळेच गरिबी वाढत आहे आणि प्रॉब्लेम वाढत आहेत. हे बरं, दुष्टचक्र गरिबीचं आलं की आपण लोन काढतो, व्याज भरतो आणि त्याचं इंटरेस्ट देता देता आपलं उत्पन्न संपून जातं, परंतु मुदल काही जात नाही. पिढ्यानपिढ्या लोक कर्जाच्या खाईमध्ये पडलेले आहेत मित्रांनो. त्याचं उदाहरण तेच आहे. पूर्वीचा काळ बघा, लोक खूप मेहनत घ्यायची आणि शिक्षण घ्यायचे आणि ते आज मोठे पण झालेले आहेत. जसं मेडिकल लाईनमध्ये पाहिलं तर स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत काही, त्यांची स्पेशलिस्ट डॉक्टर आता सध्या मिळत नाही. लोकसंख्या तर एवढी वाढलेली आहे, परंतु स्पेशलिस्ट डॉक्टर मिळत नाहीत. त्यांचेच मुलं स्पेशलिस्ट झालेले नाही. त्याचं कारण सांगतो. पूर्वीची आर्थिक परिस्थिती वाईट होती आणि मेहनत करायची तयारी होती. परिस्थितीनं पण आणि मेहनत करायची तयारी असल्यामुळे ते लोक मोठे मोठे स्पेशलिस्ट डॉक्टर बनले. आत्ता काय झालेलं आहे, मुलांना आईवडिलांचं स्वप्न असतं म्हणून मुलांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या, त्यांना क्लासेसला लावलं, त्यांना लक्झरी सगळं काही दिलेलं आहे. परंतु कष्ट करायची सवय नसल्यामुळंच आत्ता पूर्वीच्या प्रमाणात एवढे स्पेशलिस्ट डॉक्टर बनत नाहीत किंवा कुठलेही तज्ज्ञ लोक बनत नाहीत. इतिहासामध्ये बघा ना तुम्ही, किती थोर पुरुष होऊन गेले. त्याचं कारण आहे की मुलांना सगळ्या सुविधा पुरवल्यामुळंच कम्फर्ट झोनमध्ये गेल्यामुळे भविष्यावर हवा तेवढा परिणाम झालेला नाही. मित्रांनो, मला सांगायचे एक आहे की आपण नेहमी लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे. जन्म आणि मृत्यू ह्याच्यामधलं अंतर ही एक लढाई आहे. जीवन म्हणजे ह्याच्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही सतत मेहनत केली पाहिजे, कंटिन्यू. आता बघा, मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करत आहे. इथं सेविंग पण होते आणि फ्युचर गॅरंटी पण मिळते. तुमच्या जीवनातले जे आर्थिक प्रश्न आहेत त्याला सोडवण्यासाठी फार मोठी मदत होते. तुमचं काम सुलभ होतं. जसं आपण प्रवास करताना 4 व्हीलरनं जातो, पायी जाण्याऐवजी. म्हणजे काय, वेगवान प्रवास आणि सुरक्षित प्रवास. तसं तुमच्या जीवनातला जी आर्थिक प्रश्न वेगवान सोडवण्यासाठी आणि सुरक्षित, जसं आमच्याकडे 10,000 भरले की 30 लाख रुपये लिहून देतो, म्हणजे भरलेले नसताना पैसे ते गॅरंटी देतो. तसं जीवनातला तुमच्या आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी गॅरंटेड प्लॅनिंग होतं. परंतु हे प्लॅनिंग आम्ही दिल्यानंतर बरेच लोक टिकवत नाहीत किंवा काही लोक घेत नाहीत. त्याचं कारण आहे पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ म्हणल्यासारखं. पूर्वी लोक ऐकायचे आमचं, पण 25 वर्ष झालं मी गेली काम करतो आहे. परंतु आत्ता काय झालेलं आहे, तात्पुरत्या 1-2% आमिषाला बळी पडून कुठं तर चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, SIP, सोनं, चांदी, घर, जागा, जमीन. हे गुंतवणूक वाईट नाही, परंतु ह्याच्यामध्ये गॅरंटी नावाची चीज नसते, गॅरंटी नसते त्याच्यात. इथं कसं आहे, 10,000 भरले की 30 लाखाची गॅरंटी. तिथं काय, जे तुम्ही मुदल भरता त्याचीच गॅरंटी नसते. ते गुंतवणूक वाईट नाही, परंतु ते गुंतवणूक तुम्हाला जीवनाच्या पावलोपावली मदत करणार नाही. एक्स्ट्रा तर नाहीच नाही, पण भरलेले पण मिळतील गॅरंटी नाही. जसं SIPमध्ये 10,000 भरले तर 10,000 मिळतील गॅरंटी नाही, 20 पण मिळतील, 5 पण मिळतील आणि 0 पण होतील. माणसाचं जीवन नैसर्गिक आहे मित्रांनो. आपण कुठल्या फॅक्टरी तयार झालो नाही. एखादी आपण 4 व्हीलर घेतो तर ते गाडीची गॅरंटी दिली जाते, कंपनी देते. जसं प्राईस असेल तसं फॅसिलिटीज पण असतात. माणसाचं तसं नाही, माणसाच्या हातात नाही. माणूस हा नैसर्गिक आहे, परमेश्वराच्या कृपेने तयार झालेला आहे, नैसर्गिक आहे. त्याची गॅरंटी नाही, वॉरंटी नाही, परंतु त्याच्या जबाबदाऱ्या वाढते, त्याच्यावरचं लोडिंग वाढते. आणि शरीराचे पार्ट जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंत माणसाने ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. शरीराचे पार्ट जर थकले, काही कारणास्तव कमजोर जर झालं तर आपलं काम होणार नाही, पैसे मिळणार नाहीत आणि कुटुंब बर्बाद होईल आणि तुमचे स्वप्न सगळे धुळीस मिळतील. मित्रांनो, स्वप्न आणि जबाबदाऱ्या 2 वेगवेगळे असतात. जबाबदाऱ्या म्हणजे मुलाचं शिक्षण, लग्न ही जबाबदारी आहेत. स्वप्न म्हणजे आपल्याला मोठं घर घ्यायचे, कार घ्यायचे, अनेक काही असतात. आपल्याला प्रॉपर्टी क्रिएट करायची, सोनं घ्यायचे, चांदी घ्यायचे.
ह्या जे स्वप्न असतात माणसाची, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी LICचा फायदा होतो. कारण पुढचे पैसे लिहून दिलेत ना. आपण जिवंत राहणार आहोत माहिती नाही, आपण काम करणार आहोत माहिती नाही. मित्रांनो, काही गोष्टीची गॅरंटीच नाही. खर्च तर वाढत आहे, महागाईची गॅरंटी आहे, परंतु उत्पन्नाची गॅरंटी नाही. नोकरी जरी असेल तर आपण उद्या नोकरी करू का नाही माहीत नाही, उद्या झोपेतून उठू का माहीत नाही. आणि आपल्याला प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्याला आपली रिपेरिंग फुकट होत नाही. एखाद्या माणसाला ॲक्सिडेंट झाला किंवा आजार आला तर फुकट ट्रीटमेंट मिळत नाही, गॅरंटी मिळत नाही. आणि आपण करतो का करतो? कारण एक असे आहे, जसं शेतकरी पेरणी करतो, किती धान्य निघेल माहीत नाही, भाव किती लागेल माहीत नाही, पेरणी उगवलं नाही तर दुबार पेरणी करतो, पर्यायच नसतो ना. पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अनेक विघ्न येतात. त्याच्यातनं आपल्याला धान्य जमिनीत टाकून ते धान्य वाढवून आपल्याला दिलं जातं, म्हणून आपण जगतो. मित्रांनो, अशा कुठल्याच अशा वादळामध्ये, संकटाच्या वादळामध्ये शेतकरी किती पॉझिटिव्ह आहे मला सांगा. उगवलं नाही तर दुबार पेरणी करतो, परंतु आपल्याला एवढे गॅरंटेड पैसे लिहून दिले तरी आपण मध्येच सोडून देतो. कित्येक लोक पॉलिसी काढतात मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, अर्धवट सोडून देतात. मित्रांनो, आपण आपला खेळ खंडोबा केल्यासारखं आहे. चांगल्या गोष्टी मनात येणं आणि करणं आणि टिकवणं ह्याच्यातच भविष्य आहे. जात, धर्म, प्रांतभेद नाही, वर्णभेद नाही, लिंगभेद नाही. मित्रांनो, हे थोतांड आहे. तुम्हाला सांगतो, जन्माला आल्यानंतर आपली जात ठरते ना, कुठं जन्माला आलो ती, आणि नंतर जन्म दाखला तयार होतो. म्हणजे ह्याच्यावर आपण आता ह्याला खरं मानतो, कागदोपत्री मानायला पाहिजे, तो भाग वेगळा आहे, परंतु ही सत्य नाही. त्याच्या नावाखाली लोक गैरफायदा घेतात आणि राजकारणामध्ये त्याचा वापर केला जातो. मित्रांनो, आपण माणूस जन्माला आलो आहे आणि माणसाचे काय फायदे, तोटे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. वेळेत उशिरा कळून उपयोग होत नाही. आपला कुणी तर दुरुपयोग करून घेतो आहे समाजामध्ये, ह्याचं आपलं कळत नाही बऱ्याच लोकांना. आता बघा, LICच्या पॉलिसी आम्ही दिलेल्या आहेत, गॅरंटी लिहून दिलेली आहे, सरकारची संस्था आहे, सगळं आहे, तरी एखादा व्यक्ती सांगतो की पॉलिसी कशाला केली, मी केली नाही. म्हणजे लोक आपल्याला जीवनामध्ये चुकीचं डायरेक्शन दाखवतात आणि आपण त्याच्या मागं पळत असतो. आणि खूप उशिरा शेवटी कळायला लागतं की आपण चुकीच्या रस्त्याने गेलो. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, सत्य आणि असत्यातलाच फरक लवकर कळत नाही. आता मला सांगा, पेपरवर लिहून दिलेली गॅरंटी 10,000 भरले की 30 लाख रुपये, ते योग्य आहे का? म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, ती वाईट गुंतवणूक नाही, मी वाईट म्हणत नाही, कधीच वाईट म्हणत नाही कुणाला. परंतु आपल्याला काय घ्यायचे, जसं पाणी आहे, दारू आहे आणि कोल्ड्रिंक्स आहे, तुम्हाला काय घ्यायचं तुमची इच्छा आहे ना, तुम्हाला जबरदस्ती कोण केलं नाही. आपण चुकीच्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होऊ नये, एवढाच माझा सांगायचा उद्देश आहे. नुसतं चुकीच्या गोष्टी अट्रॅक्ट होत नाहीत, लोक आयुष्यभर ते चुकीच्या मार्गाने जातात. मित्रांनो, आता गोवा, गुटखा, दारू ह्याच्यावर बंदी आहे, तरी खाल्लं जातं, विकलं जातं की नाही. मग माहिती असून असं का केलं जातं? त्याचं कारण आहे मित्रांनो, चुकीच्या लोकांच्या संगतीत आपण वावरत असतो आणि चुकीच्या लोकांच्या नादाला लागून आपल्या परिवाराचं वाटलं होतं. पिढ्यानपिढ्या लोक गरिबीमध्ये आहेत. त्या भारताची एवढी लोकसंख्या वाढली, आता किती प्रॉब्लेम आहेत मला सांगा. नोकऱ्या मिळत नाही, मिळालं तर कमी पगार आहे, ते पण टिकेल माहिती नाही. महागाईंचा आगडोंब वाढत चाललेला आहे. जीवनावश्यक जे गरजा आहेत, अन्न, वस्त्र, त्याच्या किमती वाढत आहेत. कित्येक लोकांना आज घर भागत नाही, 2-2, 3-3 जणांनी काम करावं लागतं. ही परिस्थिती का निर्माण झाली? ही पूर्वी लोकसंख्या वाढल्यामुळे झाली. आणि दुसऱ्या साईडला जी आहे ना, जसं चायनासारख्या देशानं बिझनेसमध्ये प्रोग्रेस केली, तसं आपल्याकडे बिझनेसमध्ये एवढी प्रगती होत नाही मित्रांनो. त्याच्या अनेक गोष्टीचे कारणं आहेत मित्रांनो, आपल्याला डीपमध्ये जायचं नाही. परंतु काय घडते आणि काय करायला पाहिजे एवढं मी सांगतो. माणूस कुठल्या फॅक्टरीमधून आलेला नाही, त्याची गॅरंटी नाही, वॉरंटी नाही, वेळ वाया चाललेला आहे. जसं एखादा डॉक्टर मुलगा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो, त्याच्या मनात विचार येतात आणि प्रयत्न करून तो अचिव्हमेंट करतो. काय सगळे डॉक्टर होत नाहीत, सगळे वकील होत नाहीत, सगळे इंजिनियर होत नाहीत, परंतु काही प्रमाणात होतात ना. तसंच आपल्याला जर श्रीमंत व्हायचं झालं, आपल्या गरजा, जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपण कोणाला फसवायचं नसेल तर इन्शुरन्स काढा. तुम्ही स्वतःला फसवणूक करून घेताय, घराची, कुटुंबाची फसवणूक होते. इन्शुरन्स म्हणजे पैशाची गॅरंटी. आता आपलं लग्न होतं, मुलाबाळ होतात, मोठी व्हायला लागतात, त्यांचं शिक्षणाचा खर्च, त्यांचा संगोपनाचा खर्च, अन्न, वस्त्र, निवारा, दैनंदिन खर्च, हे सगळं खर्च कसे भागवणार? आपण उद्या राहू का नाही माहिती आहे का? आम्ही आता गेली 25 वर्ष झालं मार्केटमध्ये काम करतो. बरेच लोक उत्तरं चुकीचे देतात आम्हाला. आणि कसं आहे, लोकशाही आहे ना, तुम्हाला प्रेमानंच ट्रॅकवर आणावं लागतं. आम्हाला विरोध केल्यानंतर तुम्ही काहीच करणार नाही. आम्हाला तर तुम्हाला सुधारावायचे, परंतु आम्ही प्रेमानं का तुम्हाला सांगतो, कारण लोकशाही आहे. जसं 4 व्हीलरला इन्शुरन्स कंपल्सरी आहे, नाहीतर गुन्हा होतो, दाखल कारवाई होते. परंतु इथं तसं नाही ना, इन्शुरन्स कंपल्सरी नाही ना. काही दिवसाला होणार 100%, मी सांगतो, करावं लागणार सरकारला. कारण लोक ऐकत नाही. जसं हेल्मेटची सक्ती आहे, तरी पळवाट काढलेली आहे त्याला. कारण काही चांगल्या गोष्टी, जसं लहान मुलाला आपण जबरदस्ती करतो, मारहाण करतो ना चांगल्या गोष्टीसाठी. पूर्वी शाळेत बघा,
पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये मास्तर मारायचे, टांगून मारायचे, आणि घरी जर सांगितलं तर घरचे आईवडील मारायचे. म्हणजे कुठं तर वचक होता, कुठं तर शिस्त होती. आता ते राहिलेलं नाही. सरकारनं पण सांगितलं की नापास करायचं नाही, मारायचं नाही. म्हणजे हे काय चाललं आहे मित्रांनो, आपल्या सरकारला पण असे निर्णय घ्यावे लागतात. आपल्या मनाप्रमाणे चालावं लागतं, कारण सत्ता टिकवायची, त्यांना सत्ता घ्यायची असते. आणि लोकांचा विरोध होतो ना, चांगल्या गोष्टीला विरोध होतो का नाही लोकांचा. आणि त्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहेत मित्रांनो. प्रॉब्लेम हे आपण वाढवलेले आहेत, वाढलेले नाहीत. काही वाढतील, समजा महागाईने वाढतील, पण पैसेच नाही ठेवलं तर तुम्हाला काहीच खरेदी करता येणार नाही. जीवन जगणं असंही होईल. आता बघा ना, इतके महागाईने वाढले ना, जगणं कठीण झाले ना. 15, 20, 25 हजार रुपये पगार मिळतो, त्याच्यात भागते का मला सांगा सिटीसारख्या ठिकाणी, पुणे, मुंबई, मेट्रो सिटीमध्ये. मग तुमचा कोणी विचार करतो आहे का? जसं शेतकऱ्याचं धान्याला भाव कोण ठरवतो? ज्यांनी तयार केलं त्याला ठरवायचा अधिकार आहे का? म्हणून तो शेतीमध्ये योग्य भाव मिळत नाही, खर्चाच्या आधारित मिळत नाही. अनेक काही गोष्टी आहेत मित्रांनो. जेवढं हातात आहे तेवढं करा, कारण चिंता करून विचार करण्यात काही अर्थ नाही राहत नाही. आपले मुलं बाळ असतात, त्यांच्या लग्न शिक्षणाला पैसे ठेवणं आपली जबाबदारी आहे ना, कर्तव्य आहे, जिम्मेदारी आहे, आपलंच काम आहे ना. मग आपण ठेवत नाही ना, आपल्या डोळ्यात एकच मुलं मोठी होतात. मला सांगा, जो माणूस 1000 रुपये भरू शकत नाही तो 20 लाख रुपये कुठून आणणार? मला सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बरेच लोक टाळाटाळ करतात, उद्या परवा तेरवा म्हणतात. आपल्याच मुलाला, आम्हाला नाही मित्रांनो, जसं आभाळ टेकल्यासारखं वाटतं. टेकलं आहे का? नाही, हा भास आहे. आम्ही तुम्हाला सांगायला येतो याचा अर्थ आम्ही आमचं ओझं कमी करत नाही, तुमचं. पण ते कळायलाच वेळ लागतो, आणि वेळ गेल्यानंतर पश्चाताप करतात. ऐकलं नाही, स्वतःला दोष देतात. मित्रांनो, दोष देऊन काम पूर्ण होत नसतात. जसं एखाद्या विद्यार्थ्याला एखादा मार्क कमी पडला ना, ॲडमिशन नाही मिळतं, पुन्हा पश्चाताप करून किंवा स्वतःला दोषी ठरवून काय साध्य होतं का? मला सांगा, काय होत नाही. अगोदरच सुधारणा केली पाहिजे, आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. शरीर कधी आपल्याला फसवलं सांगता येत नाही. कारण आणि जसं एखादी जुनी गाडी असते, गाडी जुनी झाल्यावर आपण रिपेअर करतो, आणि काही काळानंतर ते रिपेअर पण होत नाही, त्याचे पार्ट मिळत नाहीत. मग गाडी भंगारमध्ये टाकून देतो ना आपण, स्क्रॅप करतो. परंतु माणसाच्या जीवनाला तसं करता येत नाही, कारण दुसरी गाडी घेतो ना आपण. दुकान आहे, फॅक्टरी आहे, माणसाचं दुकान आहे का? एखादा पार्ट जर माणसाचा खराब झाला, त्याला रिपेअरच करावं लागतं. नाही झाला तर तो तसाच राहून जातो. त्याला रिपेअरिंग पण आपल्याला हे देवाच्या भरोश्यावर किंवा म्हणजे अंदाजे केली जाते ना, त्याच्यात गॅरंटी असते का? मला सांगा, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कुठली गॅरंटी मिळते का? आणि गॅरंटी नसताना तुम्ही काम का करता? कारण पर्याय नसतो ना. माणसाला परिस्थिती, माणसं म्हणून म्हणतो मी, आपलं शरीर जोपर्यंत चांगलं आहे ना, तोपर्यंत पैसे कमवा आणि बचत करा. कारण शरीर आपलं हात, पाय, कान, नाक, डोळा हे कधी पार्ट आपले निकामी होतील ते सांगता येत नाही. त्याला अनेक प्रकारचे धोके आहेत. म्हातारपणानंतर होणारच आहे. मला सांगा, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी आहे. परंतु अपघात, अपंगत्व आणि मृत्यू ह्या 3 गोष्टी कधी येणार आहेत कोणाच्या आयुष्यामध्ये सांगता येत नाही. त्यासाठी आपण इन्कम गॅरंटी, पैशाची मोठी बिग गॅरंटी घेतली पाहिजे. आपण ती घेत नाही. इथं क्रिएट आणि सेव्ह होतं मित्रांनो. बाहेर सगळीकडे सेव्ह आणि क्रिएट होतं, उलटं आहे. पैसे पहिले लिहून दिले जातात, नंतर बचत करायची आणि 1 वर्षानंतर वापरायची. किती सुलभ आहे, किती चांगलं आहे. आपण खुशाल काय करतो, पैसे ठेवत नाही, बँकेत लोन मागायला जातो, सावकाराकडे जातो, मित्राकडे उसने मागायला जातो. हे आपण आपल्यावर रचलेलं कट कारस्थान आहे मित्रांनो. हेच कळायला जन्म जातो. बऱ्याच व्यक्ती काय करतात, पैसे ठेवत नाहीत आणि मागायला जातात. मित्रांनो, प्लॅनिंग पण चुकीचं करतात बरेच लोक. आता मला सांगा, जूनमध्ये शाळा कॉलेज चालू झालं तर कित्येक फादरला, कित्येक आईवडिलांना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसतात. मग आपण मुलगा एवढा मोठा होईपर्यंत आपण काय केलं? मला सांगा, जसं आपण आता एखाद्या माणसाचं उत्पन्न 20,000 रुपये मंथली आहे आणि तो हेलिकॉप्टर घ्यायला जातो का? आपल्या ऐपतीनुसार काम केलं पाहिजे, ऐपत पहिलं वाढवली पाहिजे. जसं शेतकऱ्याकडे 2 एकर शेती आणि तो 10 एकर पेरू शकतो का? मित्रांनो, नाहीच पेरू शकत. तसंच आहे, अशक्य गोष्टी आपण करायला जातो काहीच साध्य होत नाही. आता बरेच लोक म्हणतात आज बचत करू, उद्या करू, आणि मग शेवटी वेळ पण निघून जातो पुन्हा काहीच होत नाही. थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतो ना मराठीमध्ये म्हणाय, तसं आपण छोटं काम करत गेलं पाहिजे, ऑटोमॅटिक मोठं होतं. आता जी लोकं आहेत मित्रांनो, इतिहासामधले लोकांनी, त्या व्यक्तीने खूप छोट्यातनं सुरुवात केली आणि मोठी अचिव्हमेंट केली. देश स्वतंत्र केला छोट्या चळवळीतनं मित्रांनो. हे आपल्याकडं समोर उदाहरण आहेत, पण आपण त्याचा विसर पडलेला आहे, तीच आठवण करून देतो आहे मित्रांनो. ज्यावेळेस लहान मुलं असतं त्यावेळेस छोटं त्याला काही येत नसतं, तो शिकत असतो. चालताना सुद्धा बघा, लहान मुलं असतात किती वेळा पडतं, पण तो चालतं का नाही? तसं प्रयत्न आशावादी पॉझिटिव्ह पाहिजे मित्रांनो. आपण निगेटिव्ह होतो आणि कुणीतर आपल्याला काहीतरी मॅजिक सांगितल्यासारखं सांगतो ना, आपण त्याच्या पाठीमागे लागतो आणि बर्बाद होतो मित्रांनो. सत्य आहे ना, ते सत्याला न्याय असतो पण उशिरा.
म्हणतात ना, देर आहे लेकिन अंधेर नाही, परमेश्वर के दार में. तसं देवाच्या घरी अन्याय कधी होत नाही मित्रांनो. सत्य मार्गाने आपण पावली टाकलं पाहिजे. जे काय असतं, जे काय अचानक काही तुम्हाला दाखवणारे लोक असतात मॅजिकल, ते सगळी खोटी असते मॅजिक मित्रांनो. जादू जे करतात ना लोक, पैसे दाखवतात, जादूचे खेळ असतात बघा, मग ते भिक्का मागतात मित्रांनो. तसं नसतं, ते एक कसं नजरबंदीचा खेळ असतो. तसं काही लोक त्या म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये एवढे पैसे मिळाले तेवढे मिळाले म्हणतात मित्रांनो. आपण खुशाल त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि मार्केट म्युच्युअल फंड कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट, आणि आपण म्हणतो गॅरंटेड. म्हणजे काय झालेलं आहे, सत्य सोडून असत्याच्या मागे लागलेला आहे सध्याचा काळ. आणि त्याला आम्हाला त्या लोकांना ट्रॅकवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आमच्याकडे गॅरंटी आहे ना, म्हणतो ना आम्ही, क्रिएट आणि सेव्ह. तुम्ही पहिलं तुम्हाला रक्कम देऊन दिली जाते, नंतर तुम्ही बचत करायची. 1 वर्षानंतर वापरता येतं, तुम्हाला मोठी गॅरंटी दिली जाते मित्रांनो. एक शस्त्र आहे, कलियुगामध्ये लढण्यासाठी शस्त्र आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रगती करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, तुम्हाला मनाची शांती मिळवण्यासाठी, तुमच्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी, तुमचं इन्कम वाढवण्यासाठी, इन्कम ग्रोईंग, उत्पन्न वाढवण्यासाठी, आणि समाजामध्ये आपला कुटुंबाचा दर्जा सुधारवण्यासाठी, ग्रेट कुटुंब बनवण्यासाठी, हे सगळ्यासाठी गरजेचं आहे. ह्याचा अनेक फायदे आहेत, नुकसान काही नाही. मेडिकलची गोळी घेताना सुद्धा काही साईड इफेक्ट असतात. एक आजार जो झाला तर दुसरा वाढत असतो मित्रांनो. परंतु इथं साईड इफेक्टच नाही, सगळे साईड इफेक्ट चांगलेच आहेत. समजा 10,000 ठेवलं, उद्या जर देऊ नको काही घडलं तर आपण 30 लाख देतो. नाही काही झालं तर 1 लाख रुपये वर्षाला बोनस देतो. कुठली बँक देते 10,000ला 1 लाख रुपये बोनस? 8% व्याज आहे मित्रांनो. बचत खात्यावर कोणीच 8% व्याज देत नाही. आणि हा प्लॅन राहणार नाही, साहजिक आहे ना. एवढी मोठी गॅरंटी आयुष्यभर पैसे द्यायचं कुठल्या संस्थेला परवडणार नाही ना. मग आपण डोळ्यादेखत पाहत राहतो ना, आपलं आयुष्य डोळ्यादेखत खर्च होत चालले ना, रोज कमी होत चालले. आपण म्हणतो बड्डे आहे का तो? जे तुम्हाला मिळाले त्याच्यातनंच मायनस होते ना. आपल्या खिशात 10 रुपयाने 1 रुपया खर्च झाला तर आपण साजरं करायचं का? पैसे वाढतात का कमी होतात? आयुष्य वाढते का कमी होते? मग आपण चुकीच्या कल्पनाखाली आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे मित्रांनो. सावध होण्याची गरज आहे. पहिला काळ वेगळा होता, आता येणारा फार वाईट आहे, ह्याच्यापेक्षा पुढचा वाईट आहे. जर तुम्ही बचत नाही केली पैशाची तर आपल्याला वाईट दिवस येतात 100%. जसं एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर मार्क मिळून नापास तयार होतो ना. आपण काय करतो, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याला स्किप करून देतो, सोडून देतो. आता व्हिडिओ ऐकला की बचतच करत नाही लोक, आहे ते बी बंद करतात पॉलिसी. कोण कोणावर वार करते हेच कळायला मार्ग नाही. आणि हे कळतं 100%, पण शेवटी. आणि तसं होऊ नये म्हणून तुम्हाला आम्ही एवढं डिटेलमध्ये सांगतो आहे. माझा व्हिडिओ बनवत असताना व्हिडिओ लांबत असतो, त्याचं कारण आहे. तुम्हाला अनेक पुरावे देऊन मी सांगतो की हे सत्य आहे. सत्याच्या पाठीमागं चला, सत्य काम करा. तुम्ही चांगलं काम केलं, तुमचा परिवार सुरक्षित होईल, चांगल्या सवयी, चांगल्या लोकांमध्ये राहिलं पाहिजे. तर आमचा व्हिडिओ ऐकून आपण ॲक्टिव्ह झाला पाहिजे ना, नाही तर तुमचं नुकसान आहे. मी काय 15-20 मिनिट अर्धा तास व्हिडिओ बनवतो, तुम्ही नाही ऐकलात बी, ऐकून इम्प्लिमेंट केलात का नाही केलात का तुमचं नुकसान आहे, तुमचा फायदा आहे. पूर्वीच्या काळात असं कोणी सांगत नव्हतं मित्रांनो. पूर्वीची परिस्थिती वाईट होती आणि कष्ट करायची तयारी होती. आता कसं झाले, परिस्थिती चांगली झालेली आहे परंतु कष्ट राहिलेले नाहीत. पूर्वीचे लोक पहाटे उठून काम करायचे, आता उठतात का मित्रांनो? हे काय चाललेलं आहे माहिती आहे का? हे सगळं नाशाकडे चाललेलं आहे. विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणतो ना, नाश व्हायचं झाल्यानंतर चुकीचे विचार सुचतात. आता लोक म्हणतात प्रगती झाली, मला दाखवा प्रगती कुठं आहे. 20 आणि 25 हजार रुपयामध्ये घर चालतं का? पुढे मुलाला कसं शिकवणार, त्यांचं शिक्षण कसं करणार पूर्ण, आणि एवढं करून नोकऱ्या आहेत का? बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन आहे. काळ कसा होत चाललेला आहे आणि आपल्याला लक्झरी काळ वाटतं. बरेच लोक डिबेट करतात माझ्यासोबत, म्हणतात खूप चांगला आहे दिवस. कुठं आहेत दाखवा ना. पैसे कोणाच्या बँकेत 10-20 लाख रुपये आहेत का? तयार होऊ शकतात का मित्रांनो? नाही. खर्चासाठी कर्ज काढलं तर क्रेडिट कार्ड काय, लोनचे एवढे प्रकार होते का बँकेमध्ये? एज्युकेशन लोन, हाऊसिंग लोन, पर्सनल लोन, व्हेकल लोन, टुरिस्टसाठी लोन. आता तर हॉस्पिटलच्या पॉलिसीचं बिल भरण्यासाठी लोन आहे मित्रांनो. हॉटेलमध्ये खाण्यासाठी लोन आहे आणि खातात. क्रेडिट कार्ड म्हणजे काय मित्रांनो? काय होत चाललं आहे, समाज भरकटत चालला आहे. मला समाजाला जाग्यावर आणायचे, बाकी काही नाही मित्रांनो. चांगल्या गोष्टी करा, त्रास होईल पण गुण हमखास आहे, पेपरवर लिहून आहे. आज काय होतं, प्रत्येकजण पैसे कमवतो आणि खर्च करतो, हे प्रकार चाललेले आहेत मित्रांनो. उद्या शरीर जर तुमचं काही कारणास्तव प्रॉब्लेम आला, हातपाय स्पेअर पार्ट जर नीट काम करत नसेल, तुम्ही कामाला जाणार नाही, पैसे घरात नाही, तर घर कसं होईल? डोळ्यानं रडून अश्रू झाळून कधीही कुणाचं कल्याण झालं नाही मित्रांनो. लढलं पाहिजे, रडलं नाही पाहिजे. जीवनात ही लढाई जिंकण्यासाठी जन्म आहे, रडण्यासाठी नाही.
रडायची काय वेळ येते चुकीचं कार्य केल्यावर. आता काही लोक व्यसनानं पार मरायला लागलेत, त्यांना शेवटच्या स्टेजला कळायला लागतं. परंतु मित्रांनो, अगोदर कोणी तर तुम्हाला सांगत असतं, मी सांगतोय, तुम्ही ऐकत नाहीत. मग माझा दोष आहे का मित्रांनो? तुम्हीच तुमच्यावर वार करून घेतलेत, बर्बाद झालेत लोक. आज मला सांगा, कायदा असून सुद्धा विकलं जातं, खाल्लं जातं, हे कशासाठी? चांगला आहार, चांगले विचार आणि अहोरात्र मेहनत. कारण उद्याचा दिवस कसा येईल सांगता येत नाही. कारण शरीर कधी आपल्याला फसवल, हात पाय शरीर नाक डोळ हे पार्ट आहेत ना, हे कधी आपल्याला फसवतील सांगता येत नाही. आणि ॲक्सिडेंटचा पण धोका असतो. कारण ॲक्सिडेंटनं माणसाचं जर डॅमेज झालं तर ते परत रिपेअर होतं का नाही माहिती नाही, आणि रिपेअर करून पूर्वीसारखं होत नाही. वेळ निघून चाललेला आहे मित्रांनो, आपण सावध झालं पाहिजे. LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. धोका नाही, भीती नाही. आपण पैसे ठेवले पाहिजेत, पैसे वाढवले पाहिजेत. आपल्या कुटुंबाला फसवतो, समाजाला फसवतो, देशाला फसवतो. आपण जर पैसे चुकीच्या मार्गाने खर्च केलं, मग आता मॉलमध्ये तर विकणारे लोक तर काय दारू पण विकतात, गुटखा गोवा तंबाखू विकणारे आहेत ना, त्यांना दोष देण्यापेक्षा आपण आपली सुधारणा करून घेतली पाहिजे ना. आता रस्ता मला सांगा, आपण 4 व्हीलरमध्ये जातो आहे, रस्ता क्रॉस असेल, रस्त्याला दोष देण्यापेक्षा हे नॅचरल आहे ना. मग स्टेअरिंग कशासाठी दिले आहे, ब्रेक कशासाठी दिले आहेत, ॲक्सिलेटर कशासाठी दिलेले. मग आपण आपले कसं असतं, बरेच लोक दुसऱ्याला दोष देतात मित्रांनो. मित्र म्हणतो ना, स्वतःला दोष द्या, स्वतःच्या चुका बघा. तेवढं जरी केलं तर दुसऱ्याला दोष द्यायची वेळ येणार नाही. मला सांगा, तुमचे मुलं बाळं मोठे होत आहेत, तुमच्या डोळ्यात देखत जन्म झाल्यापासून आपण बेसावध राहतो, बचतच करणे. काही लोक मुलांच्या पॉलिसीसाठी पैसे ठेवले, ते काढून खर्च करतात. अचानक कामं करतात, प्लॅनिंग नाही, कधीच सक्सेस होणार नाही. आता काही लोक घर असताना दुसरा फ्लॅट घेतात, घेऊ नये असं नाही, परंतु मुलांच्या पॉलिसी तोडून तुम्ही फ्लॅट घेत आहे. फ्लॅटमध्ये 2 ते 3% इंटरेस्ट मिळतं मित्रांनो, आपण 8% देतो आहे. बघा तुम्ही, 1 कोटीचा फ्लॅट असेल तर तुम्हाला 20-25 हजार रुपये भाडं मिळतं. आपण 2 ते 3%च इंटरेस्ट मिळतं आणि आपण 8% देतो खुशाल, आणि अप्रिशिएशन होणार आहे म्हणतो. म्हणजे प्रश्न येईन, उत्तरही आपणच देतो आणि आपणच आपला पेपर आपणच तपासतो. योग्य आहे सांगतो आणि ती चुकीचा निघतो. कारण काही कालांतरानं तुमची चूक लक्षात येते ना. 99% लोकांना असंच होतं ना, आपली चूक कधी लक्षात येते, शेवटच्या स्टेजला. आणि ते होऊ नये म्हणून मी सांगतो एवढं डिटेलमध्ये. मित्रांनो, बचत करा. मला ज्या बँकेनं 50,000 रुपये कर्ज दिलं नव्हतं ना, ती बँकेचं लायसन कॅन्सल केलं. ही वस्तुस्थिती आहे, ही सत्य परीक्षा आहे. जसं रामायणा महाभारतामध्ये काय झालं, ते पुरावे असूनसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या सुझोळीत शेण टाकलं, आपण पाहिले ना. हे सगळं एवढं आपण पाहूनसुद्धा आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी किती आपल्या थोर नेत्यांनी प्राणाची आहुती दिली, आयुष्यभर मेहनत केलेली आहे. हे सगळं होऊनसुद्धा आपण डोळ्यांनी पाहूनसुद्धा आपण चुकीचे पावलं उचलतो. आज लोकांना पैसे, काही लोकांना चांगल्या नोकऱ्या आहेत, इन्कम आहे, बिझनेस आहे, पण ते पैसे ठेवत नाही. ठेवलं तर म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP. त्याच्यामध्ये काय होतं, मार्केट तर तुमच्या हातात नाही, तुम्हाला मानसिक तणाव येतो, BP शुगर होते, सुसाईड पण होतात लय लोकांचे. कारण अपेक्षेप्रमाणे ते होत नाही ना. अपेक्षेप्रमाणे होणारं काम सोडून देतो आपण आणि ते करतो. आता ही बेस आहे, फाउंडेशन आहे. LIC ऑफ इंडिया म्हणजे फाउंडेशन आहे तुमच्या जीवनातलं. म्हणजे पुढचं सगळं स्ट्रक्चर तुम्हाला लिहून दिले. जसं आपण एखादी बिल्डिंग बांधतो तर 10 मजलीचा पाया, 10 मजली बांधलं तर पाया 10 मजलीचा असेल तर 10 मजली सुरक्षित राहतात ना. मजले तर चढवू शकतो, परंतु सुरक्षित राहतात का? तसं ते मजली सुरक्षित राहण्यासाठी फाउंडेशन चांगलं लागतं. तसं LIC ऑफ इंडिया, तुम्ही जर वय 30 असेल, 50,000 पगार असेल तर वर्षाला 6 लाख झाला. 30 वर्षाचा 1,80,00,000 रुपये झाला. 1,80,00,000ची गॅरंटी आपल्याला एका रोजच्या 100 रुपयामध्ये घेता येते ना, आणि 100 रुपये पण परत मिळतात. एवढं चांगलं आहे. एखाद्याला जर पैसे जास्त गुंतवायचे नसेल तर तसा मार्ग आहे ना. मार्ग सगळे आहेत, नॉलेज आहे, माहिती आहे, तरी चुकीचे पावलं उचलले जातात. मित्रांनो, सर्वनाश आपल्या हातानं होतो आणि आपण सगळ्याला डॅमेज करतो. समाज डॅमेज होतो, देश डॅमेज होतो, आणि काय होते, ह्या गोष्टी वाढत असतात ना. आता जे ही 1 पुडी खाणारा गुटखा गोवा, तो 10 पुड्या खातो. 1 बाटली पिणारा दारू 10 बाटल्या पितो. मग हे काय आहे चाललं आहे. आणि चांगलं सांगणाऱ्याचं पटत नाही. मित्र असतात ना, आईच्या पोटामध्ये हे सगळ्या गोष्टी शिकत नाही चुकीच्या. सहवासात, आपण कोणाच्या सहवासात वागतो त्याच्यावर आपलं जीवन घडतं. पैसे कमवून पैसे नाहीत, हे काय प्रकार आहे मला सांगा. आजसुद्धा जे रिटायर झालेत लोक, त्यांच्याशी चर्चा करा, पैसे नाहीत त्यांच्याकडे. आता एक हेक्टर अँगल, रेमंडचा मालक सिंगानिया, विनोद कांबळी, निर्मा पावडर, हे लोक वेळेत बदलले नाहीत. हे मोठी लोक होती. तर रावणसुद्धा वेळीच बदलला नाही, चुकीच्या विचार आले, चुकीचं कर्म केलं. कारण माणसाचं मन आहे, विचार करतं, परंतु आपण कुठले विचार चांगले आहेत तेच आपण ॲक्टिव्ह केले पाहिजे, कंटिन्यू केले पाहिजे. आता बऱ्याच लोकांच्या हातात पैसे येतो, पगार येतो, तर काय होतं, मन काय म्हणतं, मोबाईल घे, खर्च कर, कपडे घे. ह्या गोष्टीत आपण ॲक्टिव्ह होतो ना.
तिथं आपल्याला आपला मोह टळत नाही, आपल्याला मनावर आपण ब्रेक नाही, उत्तम ब्रेक नाही. जसं गाडीचं उत्तम ब्रेक असेल तर काय होईल, जागेवर थांबवता येते. तसं आपल्या विचारावर आपलं कंट्रोलच नाही ना. विदाऊट कंट्रोल गाड्या जे आहे ना कुठेही जाऊ शकतात ना, नियंत्रणच नाही ना. आणि जे आम्ही हे आमचं काम नियंत्रण करण्याचं काम आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, परंतु ऐकून ॲक्टिव्ह होत नाहीत, ऐकतात आणि सोडून देतात. मित्रांनो, आपल्या हातानं आपला घात होतो आणि आपण सगळ्याला दोष देतो. हे असं चाललेलं आहे. हे कुठं तर बदललं पाहिजे. आपण काम करतो खरं, पैसे कमवतो खरं, पण पैसेच राहत नाहीत. कारण आपलं नियंत्रण आहे. आपण काय केलं पाहिजे, सर्वप्रथम बचत केली पाहिजे. मुलांच्या शिक्षणाला, लग्नाची तयारी केली, म्हातारपणी सोय केली पाहिजे, घर जागा जमीन घ्यायची, त्याच्यासाठी पैसे ठेवले पाहिजे. काय होतं, आपल्याला मायनस व्हायचे का प्लस व्हायचे आपल्याच हातात आहे. आपण जर बचत केली तर आपल्याला इंटरेस्ट मिळतं, आणि आपण जर कर्ज काढलं तर व्याज द्यावं लागतं. ही साधी गोष्ट आहे ना. मग आपल्याला पैसे ठेवणं आवडत नाही. ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच गोष्टी केल्या पाहिजेत. ज्या गोष्टीतनं त्रास होतो त्या केल्या पाहिजे. जसं काही मुलांना अभ्यास करणं आवडत नाही, खेळणं आवडतं, म्हणून ते खेळतात आणि बरबाद होतात. कारण चांगल्या गोष्टी, जसं औषधाची गोळी असते त्याला आतनं कडू असते, परंतु साखरेचा लेप दिलेला असतो. जसं काही ऑपरेशन करताना भूल दिली जाते, त्रास होतो ना, वेदना होणे म्हणून भूल दिली जाते. म्हणजे चांगल्या कामासाठी आपल्याला त्रास घ्यावा लागतो, आणि ते घेतला तरच तकलीफ और दर्द क्या आगे जीत आहे. आपल्याला तकलीफ पण नाही पाहिजे आणि दर्द पण नाही पाहिजे, आणि प्रॉफिट तर पाहिजे. मित्रांनो, असं होत नाही कधी. पूर्वीचे लोक बघा खूप मेहनत करायचे म्हणून आज चांगले आहेत. घर जागा घेतला आहे, बरं प्रत्येकाने कमवलेलं आहे. काही उदाहरणं आपण सोडली तर कारण परिस्थिती वाईट होती ना, परिस्थितीने घडले आणि कष्ट करायची तयारी होती. आता तसं नाही, परिस्थिती प्रत्येकाची चांगली आहे. आईवडील काही करून मुलांना सगळ्या सुविधा पुरवतात, मुलं अभ्यास करत नाहीत. म्हणून तर आता स्पेशलिस्ट डॉक्टर नाही आहेत, स्पेशलिस्ट लोक कमी आहेत आता. बघा, सुद्धा स्पेशलिस्ट डॉक्टर मार्केटमध्ये मिळतात, त्यांची फीस 2,000-3,000 रुपये. मी कित्येक डॉक्टरचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत, त्यांचे मुलं ते बनत नाहीत, ऐकत नाहीत ना, काय करणार. आत्ताचा काळ असं झाला. आता आमचं व्हिडिओ काही लोक बघत नाहीत, बघितलं तर तसं चालतात का मला सांगा. आणि कुणासाठी मी जे व्हिडिओमध्ये सांगतो ते सगळं जर ऐकलं तर तुमचं कल्याण होणार आहे का माझं होणार आहे. आपल्या कल्याणासाठी आपण लढाई करत नाही, देशासाठी लढाई केली आपल्या थोर पुरुषांनी, आणि देश स्वातंत्र्य मिळवला. तसं आपल्याला चांगलं बनायचंच नाही असा अर्थ होतो. आता LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. आयुष्यभर पैसे मिळतात का माणसाला? काम तर होतं का? काम तर मिळते का? मग का घेऊ नये हा प्लॅन? आपण सर्वप्रथम बचत का करू नये, कुणासाठी आहे, कुणाच्या नावावर आहे, हेच कळायला वेळ निघून जातो. आणि शरीर जर निकामी झालं, शरीराचे पार्ट, आता 60 नंतर तर माणूस रिटायरमेंट होतो. त्याच्या आधी जर काही अशा घटना घडल्या तर कुटुंब कसं चालेल, आपण विचार केला पाहिजे. नाही, कुठे गॅरंटी पाहिजे ना. आपण मुलं-बाळं आपले आहेत, परंतु आपण कुणावर तर अवलंबून राहिलं पाहिजे ना. आपली गॅरंटी आहे का? बरं, चांगलं असताना नोकरी गेली, काय करणार? समजा तुम्ही सगळं चांगलं आहे, तरुण पण आहेत, वय 40 आहे, 45 आहे, नोकरीच गेली, कंपनीच बंद पडली, गव्हर्नमेंट नोकरी बंद पडली, काय करणार मला सांगा? तुमच्याकडे फंडच नाही तर काय करणार? बऱ्याच लोकांकडे घर चालवायला पैसे नाहीत, लोक क्रेडिट कार्डवरनं घर चालवतात. किती तर लोक बघितले. मित्रांनो, लोकसंख्या वाढलेली आहे, पण चांगले विचार राहिलेले नाही, करत नाहीत. आणि थोडेफार जे लोक करतात त्यांच्यावरच हे लोक अवलंबून आहेत. आता बँकेत जे लोन असतं ना, बँका लोन देतात, कुठून देतात? FD आहे त्याच्यावर लोन देतात ना. बँकाला नोटा छापायचा अधिकार आहे का? मग काय होतं, आपण दोन व्यक्तीला व्याज भरतो. आपल्याला व्याज घ्यायचे का 2 व्यक्तीला व्याज भरायचे, हे आपल्याच हातात आहे. आता बघा, मला बँकेनं 2004 साली कर्ज दिलं नाही 50,000, तर मी काय विचार केला, 20 वर्षात माझे FD वाढवल्या, पॉलिसी वाढवल्या, 56 पॉलिसी केल्या. आता मला बँकेकडे जायची गरज नाही. मला 20 वर्ष इंटरेस्ट मिळालं, आणि आता मला फंड पण फार मोठा आहे. आता मला 50,000 रुपये ज्या बँकेने लोन दिलं नाही, ती तर इन्सॉल्वंट झाली, रिझर्व्ह बँकेने त्याचं लायसन कॅन्सल केलं, मार्केटमधनं गेली, पण मला आता 50 लाख रुपये लोन मिळते. मग ही कसं झाली मॅजिक? मी 20 वर्ष झाली हे काम केलं आहे, आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला अनुभव शेअरिंग करतो आहे ना. मी काय असं कुठं तर वाचून काही तर भाषण ठोकत नाही मित्रांनो. जे सत्य परिस्थिती लाईव्ह आहे, माझी लाईव्ह एक्सपिरियन्स शेअरिंग करतो आहे. मला आता 50 लाख रुपये लोन मिळते. मग ही परिस्थिती 20 वर्षात बदलली ना. म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये असं झालं असतं का? आता जी नवीन जनरेशन आहे ना, ते भरकटच चालले आहे मित्रांनो. पगार आहे, भरपूर आहे, पण चुकीचा मार्ग सगळा. तुम्ही घर, जागा, जमीन, सोनं, चांदी, म्युच्युअल फंड हे करू नये असं नाही. पहिलं आपण इन्कम गॅरंटी घ्या. बघा ना, कामाला लागल्यावर कंपनीतनं आपण कशासाठी मग हे लिहून घेतो, आपण परमनंट लेटर का घेतो मला सांगा ना? कामाचं लेटर. इथं पैशाचं लेटर मिळते ना, आणि ते पण पैसे वापरते. लिक्विडिटी आताचे प्लॅन म्हणजे फार चांगले प्लॅन आहेत मित्रांनो.
पूर्वी 20, 25, 30, 35, 45 वर्षाची पॉलिसी विकली आहे मी एका डॉक्टरांना. आता 5 वर्षे ते 15 वर्षे, किती वर्ष भरा, आयुष्यभर पैसे मिळतात, आयुष्यभर इन्शुरन्स मिळतो. आणि हे प्लॅन बंद होणार आहे आता. कारण तुम्हाला आयुष्यभर गॅरंटी द्यायची अशा काळामध्ये कुठल्याही संस्थेला परवडणार नाही ना. ते पण 10% इंटरेस्ट, 8% इंटरेस्ट. मग आपल्याला झालं आहे काय मला सांगा. आपल्याला झालं आहे म्हणजे आपला आता बघा ना, लोकसंख्या कोणी वाढवली, आपणच वाढवली ना. आता प्रॉब्लेम आहेत का सुख आहे मला सांगा. सगळ्या किमती भराभर वाढत आहेत ना. जगणं असंही झालं ना. तसंच आहे आता. तुम्ही जर बचत नाही केलं तर अजून वाईट परिस्थिती होणार. आपली परिस्थिती आपण बिघडवतो मित्रांनो. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण करत नाही आणि चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहतो आपण. आता काही लोक पॉलिसी बंद करायला होतात. आम्ही ग्रुपनं पॉलिसी सांगत नाही. कारण काय होतं, एखाद्या माणसाला पटत नाही चांगले विचार. सगळ्या जर पटला असतं तर रामराज्य झालं असतं. लोकसंख्या वाढण्याचं आज मला सांगा, कम्पॅरिझन करा जगामधलं भारत देश आणि दुसरा देश. मी आपल्या देशाविषयी चुकीचं सांगत नाही मित्रांनो. जी परिस्थिती आपण जी निर्माण केली ती करू नये. पुढे चांगले दिवस आपल्या देशाला आले पाहिजे, हेच मला सांगण्याचा उद्देश आहे. मला सांगा, प्रत्येक देशाची लोकसंख्या कंट्रोलमध्ये, आपली आहे का? बरं ठीक आहे, चायनानं लोकसंख्या वाढली तर त्यांनी काय केलं, पैसे कमवले बिझनेसमधनं. साधं उदाहरण आपलं घरगुती देतो मित्रांनो. एखाद्याला जर जास्त मुलं असली तर त्यांनी काय केलं पाहिजे, पहिलं मूल पैदा करण्याच्या अगोदर आपण प्लॅनिंग केलं पाहिजे ना. आपण खरोखर त्या मुलाला आपण सांभाळू शकतो का, कशाला पैदा करायची जास्त. मग तसंच आहे ना, अर्थशास्त्राचा नियम ना, भरपूर धान्य निघालं भाव कमी होतो. तसंच झालं आता. माणसाला भाव आहे का, कोणाला कोणी प्रेमानं बोलतो का, स्वतःच्या आईवडिलाला तर सांभाळते का. परिस्थिती वाईट निर्माण झालेली आणि आपण केलेली आहे. ते कुठं तर थांबलं पाहिजे. काय झालेलं आहे आता लोकसंख्या वाढल्यामुळे नोकऱ्या नाहीत, धंद्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. बरं ठीक आहे, जे झालं ते झालं. आता तुम्ही मला सांगा, बचत करता का, नाही करत. खर्च धुमधडाका चालू आहे. पण पहिलं ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती, आता LED आहे. पूर्वी 30 रुपये लिटर पेट्रोल होतं, आता 105 आहे. म्हणजे महागाईने वाढलं आहे, खर्च आपण वाढवले त्याच्यापेक्षा 4 पटीनं. मग पैसे कसे पुरतील. तुम्ही बरं बचतच नाही केलं, माझा व्हिडिओ ऐकून अजिबात नाही इम्प्लिमेंट केलं तर नुकसान कोणाचं आहे. बऱ्याच लोकांना आम्ही असं सांगितलं होतं, परंतु ऐकलं नसल्यामुळे आज ती लोक खूप अडचणीत आहे. तुम्हाला अडचण निर्माण करायचे असले तर ऐकू नका, करू नका. कारण ह्याच्यामुळं फायदा तुमचाच होणार आहे, माझा नाही. नुकसान काही नाही मला. बचत केल्यावर काय होतं, खर्च नियंत्रण होईल, कंट्रोल होईल. आणि खर्च कमी झाल्यामुळे काय होईल, आपल्याला चांगले दिवस येतील ना. कारण पैसे कमवायचे एक दिवस बंद होणार आहे आणि खर्च चालूच राहणार आहे. ते कसं करणार, कुठून करणार. आज मला सांगा, तुम्ही पैसे कमवून जर तुम्हाला एवढे प्रॉब्लेम आहेत, उद्या उत्पन्न बंद झाल्यावर किती प्रॉब्लेम असतील आपण विचार करा. आणि माणूस हा नैसर्गिक आहे ना. त्याला उद्या जर प्रॉब्लेम आला, इन्कम बंद झालं तर काय करणार. बरं ठीक आहे, इन्कम तुमचं चालूच राहणार आहे, परंतु दरवर्षी तुमची कमवत आहे आणि पैसे संपत ना, असाच प्रकार चालू आहे ना. मग काय करणार. मुलाबाळांचं शिक्षण नाही चाललं तर त्यांना उत्पन्न कमी मिळतं. आणि ते असंच एक गरीब आणि श्रीमंती निर्माण होण्याचं कारण हेच आहे. साधी गोष्ट आहे मित्रांनो. पैसे ठेवले की वाढतात, वापरायला मिळतात, माणूस त्याला सुख शांती सगळं समाधान त्याचं कम्फर्ट लाईफ होतं तयार. परंतु सुरुवातीला त्रास घ्यावा. तसं काही डॉक्टर इंजिनियर वकील होण्यासाठी मुलं अहोरात्र अभ्यास करतात. मग होतात का नाही, अचिव्हमेंट करतात का नाही. त्यांना काय लगेच पैसे मिळतात का. प्रॉफिटची अपेक्षा लगेच केल्यामुळेच हे सगळे दिवस येतात. जसं आता आम्ही LICची पॉलिसी सांगतो तर लोक म्हणतात 20% व्याज मिळते SIPमध्ये. मिळते का नाही मिळते ते गॅरंटी नाही, परंतु त्याच्या नादी लागून हे बचत करत नाहीत किंवा हे पॉलिसी तोडून SIPमध्ये टाकतात बरेच लोक. आणि शेवटी मग सगळीकडनंच अडचणीत येतात. असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो. बचत करा. LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे. आज आपल्या जीवनात लढण्यासाठी 2 शस्त्र आहेत. कलियुगामधले शस्त्र म्हणतो मी. एक LIC ऑफ इंडियाची पॉलिसी, इन्कम पॉलिसी, आणि दुसरी नुकसानीचा करार म्हणजे मेडिक्लेम. ह्या दोन्ही घेणं गरजेचं आहे. कधीही घेता येत नाही. आपलं शरीर निरोगी आणि आजार नसेल कुठला आणि वय कमी असेल तरच जास्त फायदा होतो. वय तर वाढत चालले, थांबवू शकत नाही. आणि निरोगी प्रकृती राहील का नाही सांगता येत नाही, आपल्या हातात नाही. आणि आपलं प्लॅन घ्यायचा, आपलं दार ऑटोमॅटिक बंद होतं. आता कित्येक लोकांना आम्ही प्लॅन देऊ शकत नाही, पैसे परत दिलेत. खूप त्यांच्या मेडिकल टेस्ट केल्या, हे केलं, कोणाचं ॲक्सिडेंट, कोणाचं ऑपरेशन, कोणाचं वय जास्त झालं. हे असं होऊ नये म्हणून आज आता ताबडतोब फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. इन्कम ॲग्रीमेंट करा, लॉस ॲग्रीमेंट करा. उशीर करू नका. सवय लावून घ्या चांगल्या गोष्टीची. जसं मला चांगली गोष्टी सवय, रोज व्हिडिओ बनवतो, तुम्हाला पाठवतो. काही तर 4 शब्द परमेश्वराने मला दिलेले तुम्हाला तुमच्या कानावर पडावे, तुमचं कल्याण व्हावं एवढीच अपेक्षाच्या पाठीमागे कुठला उद्देश नाही. जर मी बोलत काही चुकून शब्द गेला असेल तर माफी मागतो मी.
कारण ह्या माझ्या मनात एक विचार येतात की समाज देश चांगला झाला पाहिजे, बाकी दुसरं कुठलंच इंटेन्शन नाही पाठीमागं. कारण गेली 25 वर्ष झालं मी सेविंग करायला बऱ्याच व्यक्तीला सांगतो, बचत करायला. बरेच लोक बचत करतात पण मध्येच तोडून देतात. काही लोक मिनिमम पिरियड 3 इयर्सचा पण पूर्ण करत नाहीत मित्रांनो. हे कॉन्ट्रॅक्ट असतं ना, कारण बँकेतली बचत आणि LIC ऑफ इंडियातली बचत ह्याच्यातला फरक आहे मित्रांनो, समजून घ्या. हे ॲग्रीमेंट आहे. तुम्ही 3 वर्ष नाही भरलं तर भरलेले पैसे मिळत नाहीत. कारण 15-20 वर्षाची पॉलिसी काढतो आपण आणि आपण काय करतो, मध्येच आपण स्किप करतो, मध्येच आपण बंद करतो, आपण मध्येच पॉलिसी ब्रेक करतो. असं नाही करायला पाहिजे, कारण ते ॲग्रीमेंट असतं ना, नियम वाटी असतं, टर्म अँड कंडिशन. त्याप्रमाणे आपल्याला मग पैसे मिळत नाहीत. मग लोक म्हणतात भरून काय उपयोग आहे. अहो मला सांगा, पॉलिसीचं द्या सोडून, तुमच्या जीवनामध्ये उद्या प्रॉब्लेम आला तर तुम्हाला कोणी पैसे देणार आहे का? पैसे देणार आहे का तुम्हाला? मग आपल्या जबाबदाऱ्या चालूच आहेत ना. मग आपण सेविंग का बंद करावी? लोन मिळतं ना आपल्याला वापरायला. बँकेतनं लोन काढतो आपण, इंटरेस्ट त्याला द्यावं लागतं, परत मिळत नाही. पण तिथलं लोन काढायचं म्हटलं की मग म्हणतात, बरेच लोक म्हणतात की आम्हाला आमच्याच पैशावर आम्हाला कर्ज देता का, व्याज घेता का. मी चुकीचे विचार. एका साईडला तुम्हाला बोनस मिळतं, एका साईडला तुम्हाला रिस्क कव्हरेज मिळते, ते आपण लक्षात धरत नाही. मग त्याच्यामुळं काही लोक पॉलिसी पण बंद करतात. ते चुकीचं आहे ना. कारण आपल्याला जे आपण प्रगतीच्या मार्गावरून चालतो तो मार्गच बंद करतो, सोडून देतो आणि चुकीच्या मार्गाने जातो. असं होऊ नये म्हणून लगेच फोन करा आणि लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी घ्या आणि इन्कम ॲग्रीमेंट आणि लॉस मेडिक्लेमची पण पॉलिसी करा. ओके, थँक्यू.